मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे सोमवारी मे 18 सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला। आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत एक दुचाकी देखील चिरडली गेली। या भीषण दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील बापूगाव लाखातपाडा येथील जयराम दांडेकर यांच्या कुटुंबातील साखरपुड्याचे वऱ्हाड आयशर ट्रकमधून धानिवरी खडकीपाडा येथे जात होते। ट्रकमध्ये 40 पेक्षा अधिक नागरिक असल्याचे सांगितले जात आहे। नवरीच्या घराजवळ पोहोचण्यापूर्वीच धानिवरी परिसरात कंटेनर आणि आयशर ट्रक यांच्यात भीषण धडक झाली। अपघात इतका गंभीर होता की अनेक जण ट्रकमध्ये अडकले होते। स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले। जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी वेदान, सेलवासा आणि वापी येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार संतोष ठाकरे, तालुका प्रतिनिधी तलासरी। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।